रामकृष्ण हरी माऊली. काल संध्याकाळी श्री विठ्ठल दर्शनासाठी जाण्यासाठीचा योग आला. तर मग काय, भक्तीमध्ये तल्लीन असलेले आणि श्री विठ्ठल श्रीकृष्ण यांचं रूप पाहण्यासाठी आतुर असलेले माझी चिमुकली मुलं आणि आम्ही दर्शनासाठी निघालो. श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं. संध्याकाळची वेळ असल्यामुळे श्रीकृष्णांची अशी पूजा केली होती. श्रीकृष्णांना असं चंदन लावलं होतं, गजरे, हार. श्रीकृष्णांचं रूप फारच सुरेख दिसत होतं, फार आकर्षक दिसत होतं. तुम्ही जर माझे दररोजचे व्हिडिओ पाहत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की श्रीकृष्णांचं रूप दररोजचं वेगवेगळं दिसतं. आज श्रीकृष्णांचा चेहरा अगदी हसरा आणि चेहऱ्यावरती तेज आहे. कधी श्रीकृष्णांचा चेहरा थकलेला, कधी डोळ्यातून पाणी आणि कधी रुसलेला असा दिसतो. त्यांच्या डोळ्यात आपण जर टक लावून बघितलं तर आपल्याला साक्षात श्रीकृष्ण आपल्या समोर उभे आहेत असं आपल्याला जाणीव होते. नंतर आम्ही श्री विठ्ठल मंदिराकडे गेलो. श्री विठ्ठलांचं मुखदर्शन घेतलं. आम्ही रखुमाईंचं मुखदर्शन घेतलं. मुखदर्शनाला फारच गर्दी होती आणि चैत्रवारी जवळ आली असल्यामुळे श्री विठ्ठल मंदिर अगदी असं लाईट वगैरे लावून सजवलेलं होतं. ही चरणदर्शनची रांग आहे बघा. संध्याकाळची वेळ होती तरीही भाविकांची गर्दी होतीच. आपल्या मायबापांचं दर्शन घेण्यासाठी, आपल्या विठू रखुमाईचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी इथं गर्दी केलेली होती. हे मंडप वगैरे आहेत. हे चैत्रवारीची तयारी चालू आहे. संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूपच प्रसन्न वाटत होतं मंदिराभोवती. आम्ही मुखदर्शन घेतलं आणि नंतर नामदेव पायरींचं दर्शन घेतलं. मुखदर्शनाला देखील खूपच गर्दी होती. जिकडे तिकडे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. निदान आपल्याला श्री विठ्ठल रखुमाईचं मुख दिसावं हीच प्रत्येकाची आशा असते, हीच आतुरता असते. इकडं नामदेव पायरीकडे आत जाण्यासाठी इथं मार्ग आहे बघा हा. इथून भाविक नामदेवांचं दर्शन घेण्यासाठी आत जातात. इथं नारळ वगैरे असं विकायला ठेवलेले आहेत, हार आहेत. प्रथमतः सर्व भाविक अगोदर आल्यानंतर श्री नामदेवांचं दर्शन घेतात आणि आम्ही देखील नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. आणि मी आणि ताई आतमध्ये दर्शनासाठी गेलो होतो आणि आहो बाहेरून शूट घेत होते. तर ताईला माहीत होतं की पप्पा बाहेर आहेत आणि दर्शन घेतलं आणि ती अशी बाहेर बघत होती बघा. श्री नामदेवांना नतमस्तक होऊन आम्ही दोघींनीही नमस्कार केला. आहो आम्हाला दररोजचं श्री विठ्ठल आणि श्रीकृष्ण दर्शनासाठी घेऊन जातात. याचा फार मोठा मला आनंद आहे. हे माझं भाग्यच आहे. दररोज त्यांच्या नजरेत आपण जाणं, त्यांच्या पायरीला आपला पाय लागणं हे खूपच मोठं माझं भाग्य आहे, माझ्या मुलांचं भाग्य आहे. याचा मला खूप खूप आनंद आहे, खूप मोठं समाधान आहे. कारण याच्याशिवाय आयुष्यात दुसरं मोठं काही सुखच नाही. इथं संत चोखामेळ्यांची समाधी यांचं दर्शन घेतलं आम्ही आणि नंतर आहो आम्हाला विचारत होते कसं झालं नामदेवांचं दर्शन. तर चिवणी असं सांगितलं बघा, खूपच छान झालं नामूचं दर्शन. ती नामदेवांना नामू म्हणते. तिला फार आवड आहे नामदेवांची आणि सतत ती हा नाम्याची खीर चापतो हे गाणं ती म्हणत असते. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा 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 हरे हरे. हे सगळे मंत्र तिला येतात. विठ्ठलांची गाणी येतात. माझी दोन्ही मुलं श्री विठ्ठलाची आणि श्रीकृष्णाची मनापासून भक्ती करतात. आतापासूनच त्यांना हे वळण आहे. ही बघा, मी ही श्रीकृष्णांची मूर्ती आमच्या ताईंसाठी घेतली होती. ताईंकडे देवघर खूप मोठं आहे, सगळ्या मूर्त्या आहेत त्यांच्याकडे, पण श्रीकृष्णांची मूर्तीच नव्हती. मग मी ताईंना सांगितलं होतं की मग मी कधीतरी येताना तुमच्यासाठी घेऊन येईन. तर आज मी श्रीकृष्णांची मूर्ती ताईंसाठी खास करून घेतली होती आणि खास करून आम्ही ताईंना देण्यासाठी त्यांच्याकडे निघालो होतो. तर कसा वाटला व्हिडिओ? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.